छान असं आपलं झटपट वांग्याचं भरीत इथे तयार आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून केलेला आहे। तुम्ही नक्की करून बघा। आता आपण हे भरीत कशा पद्धतीमध्ये मी बनवलंय ते आपण आता पाहूयात। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण करणार आहोत गावच्या पद्धतीमध्ये झणझणीत असं वांग्याचं भरीत। त्यासाठी इथे बघू शकता मी एक वांग घेतलेला आहे। इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपल्याला बारीक करून घ्यायचे। पाहू शकता इथे मी मीडियम आकाराचे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत। इथे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कोथिंबीर घेतलेला आहे, जिरं, धने पावडर आणि हळद, आणि त्याचबरोबर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाण्याचा आपल्याला कूट करून घ्यायचा आहे। तेल घेतलेलं आहे, इथे बघू शकता मीठ। सगळ्यात पहिले आपण वांग्याला ना असे ठोचे मारून घ्यायचे सुरीनी, किंवा तुम्ही असं धारदार टोक असेल तर त्यांनी पण असे ना असे ठोचे मारून घ्यायचे, म्हणजे कसं वांग आपलं चांगलं आतमध्ये भाजल्या जातं। आता आपण इथे ना वांग्याला तेल लावून घेऊया, म्हणजे तेल लावल्याने काय होतं, म्हणजे ते भाजल्या पण जातं चांगलं आणि आपल्याला सालं काढायला पण मदत होतं। हे बघा, असं सर्वीकडे आपण तेल लावून घेऊयात। गॅसवर ठेवलेले जाळी खास वांग भाजण्यासाठी पहिले आपण ना हा जो देठाकडचा भाग असतो ना हा पहिले चांगला भाजून घ्यायचा, नाहीतर काय होतं पुढची बाजू पहिले लवकर भाजल्या जाते आणि नंतर मग ना देठाकडचा भाग असतो ना तो लवकर शिजल्या जात नाही, म्हणजे भाजल्या जात नाही। म्हणून पहिले आपण ना असा देठाकडचा भाग चांगला भाजून घेऊया। गॅस मीडियम करते, म्हणजे मीडियम आचेवरती चांगलं आतून असं तो खरपूस असं भाजल्या जातं वांग। आपण जर गॅस मोठा केला तर मग ते पटकन वरनं जळून जातं आणि आतमध्ये कच्चं राहतो। हे बघा, अशी एक बाजू झाली का असं दुसरी बाजू मग अशी परत पलटून घ्यायची आणि भाजून घ्यायची। पाहू शकता तुम्ही इथे जवळजवळ आपलं वांग खरपूस असं भाजल्या गेलेलं आहे। अजून थोडं 5 मिनिट आपण चांगलं भाजून घेऊया आणि एक एक बाजू अशी ना पलटी करत राहायचं, म्हणजे छान असं वांग्याला खरपूसपणा येतो। हे बघा, इथे छान असं खरपूस आपलं वांग भाजल्या गेलेलं आहे। गॅस पण बंद केलेला आहे। आता आपण इथे थंड करायला ठेवूया, पण तुम्हाला जर लगेच सालं काढायची असतील ना तर नळाखाली धरायचं, म्हणजे पटापटा सालं निघतात। चला तर आता आपण ना नळाखाली धरूया। असं नळाखाली धरलं ना की सालं ना पटापटा निघतात। हे बघा, असं अशा प्रकारे आता आपण सालं काढून घेऊया। हे बघा छान, हे बघा अशी पटापटा सालं निघतात नळाखाली। हे बघा, जर आपल्याला घाई असेल ना पटकन करायची तर नळाखाली असं वांग भाजून झालं का नळाखाली धरायचं। हे बघा एकदम, हे बघा अलगद अशी सालं आहे बघा। तुम्ही पण नक्की अशी पद्धत वापरा। हे बघा छान, हात पण भाजत नाही आणि पटकन सालं निघून जातात। हे बघा, वांग सुरीच्या साह्याने किंवा चमच्याने पण असं मॅश करून घेऊ शकता। आपण आता हे सर्व वांग मॅश करून घेऊया। पाहू शकता तुम्ही इथे छान असं आपलं वांग मॅश करून झालेलं आहे। हे बघा, आता आपण फोडणीची तयारी करूया। ही कढई घेतली, कढई चांगली तापली। आता आपण इथे 2 चमचे तेल घेऊया। ते चांगलं तापलंय, आपण इथे फोडणीला जिरं घालतोय। तुम्ही मोहरी पण घालू शकता, मी इथे जिरं घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये घालतोय कांदा। कांदा चांगला आपण गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। बघा, इथे कांदा आपला चांगला गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे। गॅस थोडा कमी करते। आता आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा केला होता ना, तर तो 1 चमचाच मी इथे घेते। ते मी 1 वांग घेतलं ना, तर मग त्या 1 वांग्याचं भरीत करण्यासाठी तुम्ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्या आणि त्याचा ठेचा करून घाला। इथे मी लसूण आणि मिरचीचा जास्त ठेचा केलेला आहे, म्हणून मी 1 चमचाच इथे घेतलेला आहे। ठेचा आपला चांगला परतला गेलेला आहे। त्यामध्ये आता पाव चमचा मी इथे हळद घेतलेली आहे, पाव चमचा इथे धने पावडर। आता आपण चांगलं हे तेलामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, तुम्ही यामध्ये कढीपत्त्याची पण फोडणी देऊ शकता। आता आपण हे मॅश केलेलं वांग यामध्ये घालून घेऊया। किती छान असा सुगंध सुटलाय चटणीचा, म्हणजे ठेच्याचा। आता चांगलं असं परतून घ्यायचं। हे बघा, एकदा तुम्ही नक्की ही पद्धत वापरा,
एकदम साधी सोपी पद्धत आहे, खायला एकदम छान लागतं। तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता। तुम्ही ना वांग्याचं भरीत कळण्याच्या भाकरीबरोबर खा, एकदम छान लागतं। आता तुम्ही म्हणा कळण्याची भाकरी कशी, तर 1 किलो ज्वारीमध्ये मुठभर उडीद दळायला द्यायचे आणि ते दळून आणायचे आणि त्याची भाकरी करायची, छान लागते। आणि त्या भाकरीबरोबर भरीत एकदम छान लागतं खायला। सर्व असं मिक्स करून झालेलं आहे। आता इथे बघा मीठ घेतलंय मी, पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त आहे आणि शेंगदाण्याचा इथे 1 मोठा चमचा असं कूट घेतलेला आहे। आता तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। त्यावर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। सर्व असं आता आपण एकजीव करून घेतलेलं आहे। चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। 2 मिनिटासाठी आपण इथे झाकण मारून ठेवूया। 2 मिनिट इथे आपले झालेले आहेत। वाव, बघा किती सुगंध असा सुटलेला आहे। छान असं आपलं वांग्याचं भरीत इथे तयार झालंय, हे बघा। रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा। एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून इथे मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे।